नमस्कार मंडळी. तर आमच्या वरदला ताण लागला. वरद इकडे बघ, वावरातलं कणीस घेऊन लागलाय बघा खायला. कवळं कणीस कसा खातोय बघा, एकदम छान कवळे कणसं लागते, ते गोड लागते, तो खायला लागला. कुठे तिकडे रानात. तर ही बघा रानात नांगरून नांगरली ते बघा. तर इकडं बघा आमचं नारळाचं झाड, नारळ भरपूर त्याला आले ते, पण त्याला काढलेलं नाही. ते आत खाली नारळ आहे ते तिथं. इकडनं लांबणं एवढं दिसणं झाले ते. मका बघा, मक्यात ते चवळा आहे, पावटा आहे, दारको आहे, गवारी, भेंडी, भाज्या होत्या त्या सगळ्या. त्या आता झाल्या त्या भाज्या. आता पावटा चालू झाला आहे, चवळा चालू झाला आहे, दारको आता कणसं चालू होतील बघा. तेवढ्यात कणसं बघा, एवढी छान मका आल्या बघा. आणि हे भुईमुग बघा, भुईमुगात तिळ आहे बघा. तिळ तर कसला आलाय बघा. भुईमुगाच्या जोडीला तिळ आहे. कुठं कुठं भाज्यांचं मोड राहिले ते तसंच आहे ते बघा, ते भाज्यांचं मोड. तर कसा भुईमुगाला एकसारखा बघा. आता सगळीकडं तिकडं वाघर लावल्या बघा सगळे, कारण चवळ्याच्या शेंगा, दारकोच्या शेंगा आहे त्यामुळे ते काय पण ससा म्हणा येऊन सगळं तुरकडून टाकते. त्यामुळे ती मग वाघर लावले इकडं. आणि इकडं बिबट्याचं बी आहे ना, बिबट्याचं पण लय इकडं बी आहे. इथं आमचा ऊस होता बघा, आता ऊस गेल्यामुळे इथं सगळं इकडं ऊसच होतं. ते सगळे रानात ऊस होते, त्यामुळे इथं ह्या रानातच बिबट्यावर राहिला होता. तिची पिल्लं 4-5 पिल्लं होती ते. त्यामुळं त्या ऊस गेल्यापासून बघा इकडं मोकळं मैदान आहे. आणि आता इकडे एवढं भ्या वाटत नाही. इकडे एवढं नाही ऊसात काय बघा, इकडं पण ऊस आहे. तरी अजून भुईमुगाला काय नाही, नाहीतर भुईमुगांचं लय असतं, साळं लागलं की मग काय बोलायचं काम नाही. आता इकडे ह्या भुईमुगाला पण वाघर लावायचे इकडं. तर ही बघा तीळ कसा आलाय बघा, 1 नंबर तीळ आलाय. आणि दरवर्षी तीळ आम्हाला भरपूर होते. ते तीळ म्हणा, मोहरी, रानातली मोहरी तीळ असते ते आमच्यात. नारळ पडते ती, असं वारं आलं की नारळ पडलं की त्याचं खोबरं हे म्हणजे रानातलं बरंच पैकी घरात असते. तर बघा कसा भुईमुग आमचा आलाय. कसा भुईमुग, उन्हाळी भुईमुग आहे बघा. एवढा उन्हाळा असून पण कसा भुईमुग आलाय बघा, एकसारखाच भुईमुग. जोडीला त्याच्यात तीळ कसला आलाय बघा, 1 नंबरच तीळ. या रानाला तीळ लय भारी येते ते बघा. आणि आता बघा तीळ बघा अजून वाळलेलं नाही ते, आता वाळलं की मग वाळतीलच बघा. अजून ओला आहे बघा. हे असे तिळाचे झाडं असते ते, ह्यात असते ते बघा तीळ. एकदम छान हिरवागार भुईमुग तीळ कसा आहे बघा. इकडं त्यानं मेंढे सोडले बघा, जरा बरं नाही तिला म्हणून आणले फिरवायला. जरा भुईमुगाचा पाला खात्या हिरवा हिरवा, म्हणून तिला वस्तीवर ठेवली, आजार आहे म्हणून ती तिला घेऊन आलंय बघा. कारण जरा व्हायचं ऊन कमी झालं की तिला आणले म्हणजे व्हायचं खाती, जरा बरं वाटणं म्हणून ते उन्हात बाहेर तिला काढत नाही ते. तर ही बघा मला पाणी घेऊन आल्या रावी. रावी पाणी आणल्याशी बा. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटतोय. तर इकडं बघा वरद पण आमचं आलाय, दोघं पण आले ते बघा.